तर नमस्कार मंडळी, पुन्हा तुमचं प्रणव विखारे ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आजची गुड मॉर्निंग माझी कोकणातून होतेच, म्हणजेच दापोली मंडणगडमधून होते। आणि आता आपण थोड्या वेळात जाणार आहे गणपती बाप्पांना घ्यायला, त्यामुळे आता सगळं इथे गवत वगैरे आले ते आम्ही पहिले काढायला घेतोय। मग मी दाखवतो। आम्ही राहतो धागावला, तर जे कोण व्हिडिओ बघतायत जवळ आसपासचे आहेत ते आज पाया पडायला येऊ शकतात आमच्याकडे। आणि हे बघा, हे गवत वाढलंय तर ते आता पप्पा काढतायत। या वर्षी नाही आलात तर पुढच्या वर्षी या। पप्पा गवत काढतायत। हे बघा, हे गवत वाढलंय ते बरोबर दिसत नाही, घर बंद असल्यामुळे ते गवत वाढतंच पावसामुळे, तर ते आता आपण काढणार आहोत। आणि ताई गणपती बाप्पांची पावलं काढते, या वाटेने बाप्पा आपल्या घरी येतील। हे अशी पावले काढली जातात पूर्ण घरापर्यंत, त्या वाटेने गणपती बाप्पा येतात। तर चला तुम्हाला आम्ही दाखवतो आमचं डेकोरेशन। तर मित्रांनो, असं आम्ही डेकोरेशन केलं आहे यावर्षी, घाई गडबडीत केलंय, पण सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही, तुम्ही बघू शकता। पण व्हिडिओ बनवायला मला जमली नाही डेकोरेशनची, कारण आम्हाला खूप म्हणजे यायला आम्हाला लेट झाला, ट्रॅफिक वगैरे होती, त्यामुळे आम्हाला जसा पाहिजे तसा टाईम भेटला नाही। आणि हे असं आम्ही डेकोरेशन केलं, फ्लावर्स लावलेत, फुल्स लावलेत, टोलकी वगैरे। आणि सकाळ सकाळी आता आम्ही वाल सोलतोय, ही पावट्याची भाजी याला बोलतात, कारण का आम्ही दरवर्षी गणपती बाप्पा जेव्हा येतात ना, पहिल्या दिवशी आम्ही वालचीच भाजी करतो, तर आता ते चालू आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटेल ते मला नंतर लास्टला कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा। आता मी पण थोडं कामं करणार आहे, त्याच्यानंतर जाऊन गणपती बाप्पा आणणार। आजचा दिवस कसा जाईल तो या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच, तर तुम्ही लास्टपर्यंत हा ब्लॉग बघत राहा। मी पण जाऊन काहीतरी काम करणार, मला शिव्या पडतील। मित्रांनो, कोकणात आलो ना की खूप प्रसन्न फील होतं आणि खूप छान वाटतं। इथलं जे वातावरण आहे, हवामान, आणि खूप मस्त वाटतं फिलिंग। सो कोकणात मी आल्यावरती मला खूप चांगलं वाटतं। बघा आजूबाजूला तुम्हाला आता गावी जाणाऱ्या बस दाखवतो, आत्ता चालल्यात। हे बघा, हे चालल्यात मुंबई दापोली, मुंबई दापोली आता चालल्यात। खूप गाड्या लेट आहेत मित्रांनो, हे कालच्या गाड्या सुटल्यात। हे काल रात्री ही 10ची गाडी आहे, ही आता येते। हा बघा, हा मेन रोड आहे, हा आपल्या रस्त्यासमोरच घर आहे। हे बघा, सगळे चाललेत गावाला आणि आपलं घर इकडेच आहे, रोड टच घर आहे। वातावरण तर बघा एकदम मस्त झालंय, क्लायमेट, हाऊस, वर्दळ। परत एक बस गेली। बसेस तर बघा किती चालले आहेत। हे अजून एक बोरिवली मंडणगड, हे पाठीच नाही यायची, ही लोकलवाले वाटतं। अरे बसेस किती चालले आहेत बाबा, अजून बस येते तेव्हा, अजून मागे 2 बसेस दाखवतो तुम्हाला। ही कुठली आहे? वेळास रत्नागिरीला चालली आहे। ही कुठली आहे? साई दत्त, ही ट्रॅव्हल्स आहे, प्रायव्हेट पण चालल्या, दापोलीवाली। हा भाऊ, ही कुठली आहे? हा नमस्कार। हा चला मित्रांनो, हे दापोलीला सगळं गाड्या जात आहेत ना। हे दापोली खूप मोठं हे हब आहे, हब बोलू शकतो, म्हणजे की तिकडे खूप असं वर्दळ असते। जसं आपण सिटी बोलू शकतो तसंच आहे दापोली, खूप जास्त ठिकाणी गाड्या सुटतात, सगळं तिथे बाजार मार्केट वगैरे। जसं मुंबई कसं आहे तसं इथे दापोली या पट्ट्यातला मेन आहे। तुम्हाला मी दापोलीची एक व्हिडिओ बनवीन, आता मी कधी गेलो ना दापोलीला तुम्हाला दाखवीन, दापोलीमध्ये विद्यापीठ वगैरे सगळं आहे, तुम्हाला दाखवीन मी एका व्हिडिओमध्ये। तर आता ही व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी तुम्हाला काय सांगू शकत नाही, आणि तुम्हाला मी एकदा छोटंसं असं घर दाखवतो। मित्रांनो, बसेस तर काय थांबतच नाही। हे बघा, शिवशाही, ठाणे दापोली, आणि हे आपलं
घर. हे थोडं आता मी गवत काढायला आलेलो मित्रांनो, बघा हे गवत काढायला आलेलो, पण मला आता दिसले त्या असं गाड्या वगैरे, तर मी बोलतो तुम्हाला दाखवतो. हे बघा हे सगळं गवत काढतोय आता मी, साफ करतोय. आणि हे असं आपलं छोटंसं सुंदर असं घर आहे. ह्याला अजून थोडं डेव्हलपमेंट करायचं आहे, पण सध्या तरी आम्ही करणार ना. थोड्या नंतर आमचा काहीतरी प्लॅन आहे, तुम्हाला मी दाखवील ब्लॉगच्या माध्यमातून. जर जे कोण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन मनोरंजन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते. हे बघा प्रत्येकाच्या घरात गणपती वाजतोय बघा. मावशीकडे चाललोय. तर मित्रांनो सगळं कामं वगैरे झालेत आमची. आता मी मस्तपैकी कुर्ता आणि लेंगा घातलाय. आता मी गणपती बाप्पा आणायला चाललोय. आता गणपती बाप्पांचं आगमन होईल आणि आता ताई रांगोळी काढते मस्तपैकी अशी दाराजवळ. तर जसं गणपती बाप्पांचं आगमन होईल तसं दुसऱ्या ताईंनी पण हे पावलं काढली आहेत. ही पावलं अशी जाणार असं असं, आणि तिथे आपला गणपती बाप्पा बसणार. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा आणायला. पप्पा चौरंगी घेऊन चाललेत. चला सावकाश या, सावकाश. कारण मी पण मस्तपैकी रेडी झालोय आणि चाललोय आता. चला लवकरात लवकर आपण बाप्पांना आपल्या घरी घेऊन येऊया. जवळ आहे म्हणून चालत चाललोय. चला गणपती बाप्पा घरी घेऊन जा. मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. लंबोदर पिंपळा तू बल्लाळ. बरोबर आहे. मस्त. फायनली गणपती इज हिअर इन आय एम. मित्रांनो आता गणपती बाप्पांचं आपलं आगमन झालेलं आहे. आता गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत आपण, स्थापना करणार आहोत. स्थापना करताना तुम्हाला मी गणपती बाप्पांची मूर्ती बघा किती एकदम मस्त सुंदर गोड असं एकदम वाटतंय. गणपती बाप्पा खरंच सुंदर आहेत. गणपती बाप्पांच्या टोप्या आम्ही आणल्या सर्वांसाठी. 5 प्रकारची फळे गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं निवेद. जण नुसती खाते, आल्यापासून नुसती खाते. काल उपवासाला पण खाते, आता पण खाते. मित्रांनो आता गणपती बाप्पांचं आगमन इथे झालेलं आहे आपल्या. तर आता हा ब्लॉग मी इथे एंड करतोय, कारण आता ऑलमोस्ट आपला ब्लॉग खूप मोठा झालाय. आणि हा आवाज कसा आहे तुम्हाला सांगायला, कारण आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भजन बघायला भेटणार आहे. आम्ही माईक लावून भजन करणार आहे. तर तुम्हाला आवाज असा सुपर डुपर असा आवाज ऐकायला भेटणार आहे.
तर हा ब्लॉग कसा झालाय मला तुम्ही सांगा, कमेंट करा. आजोबा आलेत. आजोबा आलेत. या पाहुणे या. नमस्कार. तर मित्रांनो दुसरा ब्लॉग आपण सुरुवात करूया ऐकणार. गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि आता पूजेला थोडा वेळा सुरुवात होईल भटजी आल्यावरती. तर चला गणपती बाप्पा मोरया. खणखणीत आवाजात भले होणारे एखाद्या दिवस साजरा करणार आहोत आम्ही. आजोबा येत आहेत आमचे आता. या या स्वागतम स्वागतम स्वागतम. अशा प्रकारे आजोबा आले, मम्मीचे वडील हे त्यांचं आगमन झालेलं आहे. आगमन बोलतात की काय बोलतात ते, काय बोलतात आगमन काय बोलतात? वेलकमिंग. वेलकम मिस्टर प्रभाकर प्रसादे. हो त्याच्यावरून या. अहो तुमच्यासाठी ठेवलेले हा मग ते पाय चालेल बनवलंय. ताई ते पाहुण्याला ना, ते पाहुण्याला गावठातून चालण्यासाठी बनवलंय. अभिनंदन आल्याबद्दल. आजोबा तुम्ही ब्लॉग बघितला असाल, सुप्रसिद्ध आमचे आजोबा आहेत. नेहमी येतात. ढोलकी पण वाजवतात. भजनामध्ये यांचा एक नंबर यायचा पहिले. आता सध्या त्यांचं वय झालंय म्हणून ते कुठलेही डबल वारी किंवा सामने असे घेत नाहीत. या आणि ते स्विमिंग पण खूप छान करतात. हा स्विमिंग मध्ये एक नंबर आहे. विहिरीत पण बोलतात. आपण इकडे आहोत, खूप मजा करणार आहोत. आणि मी तर काय माईक काय सोडणार नाही. आपल्याला माईक पाहिजे. खूप गेम्स वगैरे पण घेणार. लाईट आली लाईट आली लाईट आली. चला या 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 या. सेल्फी चिकची मजा घेणार माझी बहीण. या हे सर्व ब्लॉग कसा बनवला लगेच दुसऱ्या जणांमध्ये यायला पाहिजे. हे आमच्या ब्लॉग चालू केला की मित्रांनो सगळ्यांनी यायलाच पाहिजे. ही परंपरा नाही, पद्धत झाली. आता कॅमेरा चालू असताना दिसले जे लाजत नाहीत ते येतात आणि जे लाजतात ते मागून नाव ठेवतात. हा असा बोलतो तसा बोलतो आणि काही नाही. छान दिसतो. फोड कुठली वस्तूची करू नये, अन्यथा तुमच्यावरती फाईन लागण्यात येणार आहे. तो फाईन बंटी विखारे भरण्यात येणार आहे.